अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मीडिया शिपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आता थेट जगाचे मार्केट या वितरण कार्यशाळेत निर्माते आणि दिग्दर्शकांना जागतिक वितरणाचे मार्गदर्शन मिळाले. आज आपण पाहतोय की मराठी चित्रपटाला थेट मार्केट उपलब्ध करून द्यायचा आमचा मोठा प्रश्न महामंडळातर्फे होता, मराठी निर्मात्यांकडे होता. मीडिया शिपर्स ही कंपनीला ज्यावेळेस आम्ही अप्रोच झालो आणि आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या निर्मात्यांसाठी काहीतरी आपण एक चांगलं मार्गदर्शन करावं. मीडिया शिपर्स एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून मिळत आहे की ज्यातून मराठी चित्रपट त्यांच्या वेबसाईटला मराठी आपण चित्रपट टाकल्यानंतर जगातले सर्व बायर्स, आपल्याला नेहमी वाटते की बायर्स कुठं असतात, नेमकी कोण घेतं, कुठल्या देशात पिक्चर चालतील, मग मी डब कसं करायचा, मी त्याला रिमेक कसा करायचा, सबटायटल कसं करायचं, तर हे सर्व मार्गदर्शन हे मीडिया शिपर्स करणारे अतिशय चांगले लोक आहेत, मराठी लोक आहेत. त्यांनी देशात परदेशात जाऊन अतिशय चांगला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कुठलेही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट न करता आपले चित्रपट त्या प्लॅटफॉर्म कसे टाकता येतील, आपल्याला जगातले चांगले बायर्स कसे येतील, हे मीडिया शिपर्स तर्फे आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार आणि उदय सामंत यांनीही उपस्थिती लावली. विशेषतः माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की निर्मात्यांना देखील विनंती आहे, दिग्दर्शक असतील तर दिग्दर्शकांना विनंती आहे की कुठचा पिक्चर चालतो आणि कुठचा पिक्चर चालत नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण जर अतिशय चांगल्या दर्जेदार कलाकृतीला जन्म दिला तर मराठी चित्रपट जगाच्या पातळीवर कुठं चालू शकतो आणि कुठेही चालू शकतो याच्यावर माझा पूर्ण 100% विश्वास आहे. कारण मी जरी सांस्कृतिक मंत्री नसलो तरी मराठी भाषेचा मंत्री आहे आणि त्याचबरोबर राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे. आणि म्हणून परदेशामध्ये गेल्यानंतर जेव्हा मराठी बांधव मला भेटतात, भगिनी भेटतात, तर त्यांची एक खंत असते की परदेशामध्ये आम्हाला मराठी चित्रपट बघायला मिळत नाही. आपण निर्मात्याला ग्लोबल करत असताना चित्रपट देखील ग्लोबल झाला पाहिजे ही भूमिका निर्मात्यांची असली पाहिजे. त्याला स्क्रीन मिळतो न मिळतो त्याच्यापेक्षा आपले मराठी बांधव तिथले जे आहेत ते मराठीपण जपण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न परदेशामध्ये करत असतात. आणि ती यंत्रणा जर आपण हाताशी धरली, मेघराजजी, मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं आंतरराष्ट्रीय मराठीचे सगळे मंच देशातले आणि जगातले हे माझ्या अखत्यारीखाली येतात. ते आता इथे फिजिकली येऊन काय बसू शकत नाही, पण उदयजी तुम्ही जर पुढाकार घेतला तर पुढच्या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे आपले जे आंतरराष्ट्रीय मंच आहेत त्यांचे जे मुख्य समन्वयक आहेत त्यांच्याशी देखील या संदर्भामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. खरंच आहे की मराठी चित्रपटाच्या विषयांमध्ये आपली परंपरा खूप मोठी आहे. बोलीभाषेत लिगसी ज्याला म्हणतो, आणि ही परंपरा इतकी मोठी आहे की त्यातला तेव्हापासून निघालेला कालपर्यंतच्या चित्रपटांवर संबंधित काही विषयांवर लिहायचं असेल तरी कित्येक वर्ष पुरतील इतका खजिना मराठी चित्रपटांचा आहे. पण मनुष्य मेंदू जो आहे, बुद्धी जी आहे ती अमर्याद आहे. कथा निर्माण करणारा हा एक पात्र जे निर्माण करतोय ती बुद्धिमत्ता काय आहे म्हणायला गेलं तर त्याने निर्माण केलेली आहे स्वतःच्या बुद्धीतून. कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन बंद करते आणि ती बुद्धिमत्ता मनुष्याची काही कमी होऊ शकत नाही. एखादा सीन व्हिज्युअलाइज करणं आहे, एखादं गाणं उत्तम त्या परिस्थितीला काय असेल याचं मोजमाप मीटर करणं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आजही आपल्यासाठी फलदायी, यशदायी असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मी निर्मात्यांसमोर यासाठी सांगतोय की तुम्ही सगळे निर्माते या टूल आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या मोहात जरूर पडाल. मी त्याचा विरोधक नाही, पण परंपरागत रिअल शूट आणि रिअल सिनेमा यातलं यश अबाधित राहणार आहे, ते मोजमापात कधीच कमी पडणार नाही हे माझं मत आहे. मी उदय घारे, CEO को फाउंडर ऑफ मीडिया शिपर्स. पहिले तर मला मेघराज सरांचा आणि अखिल भारतीय
मराठी चित्रपट महामंडळ यांचा आभार मानतो मी की त्यांनी आम्हाला हे प्लॅटफॉर्म चांगला म्हणजे दिला आहे. पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं मीडिया शिपर्सबद्दल, तर ते इमिजिएटली त्यांनी म्हटलं की हे खूपच चांगलं आहे. आणि आमचा जो उद्देश आहे मीडिया शिपर्सचा तो हा आहे की निर्माता आणि दिग्दर्शक यांना एक ओपन, सिम्पल आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, ज्यांनी ते आपलं पिक्चर, आपला मूवी जे काय आहे ते चांगला प्रेझेंट करू शकतात. विनामूल्य त्यांना फ्री सबस्क्रिप्शन आहे. आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही आहे. हे ओपन मार्केट आम्ही ठेवलेलं आहे. आमचा उद्देशच हा आहे की ज्यांनी पिक्चर बनवला आहे त्याला सगळ्याचा सगळा बेनिफिट मिळायला पाहिजे. आणि याच्याहून चांगलं प्लॅटफॉर्म आज आम्हाला मिळालं आहे. आणि एवढे 300 प्रोड्युसर्स आज आलेत, त्यांच्याशी आम्हाला डायरेक्ट बोलता येईल. आणि मीडिया शिपर्स हे एक आम्हाला मुवमेंट क्रिएट करायचं आहे भारतात आणि महाराष्ट्रात, की मराठी पिक्चर्सला जगभरात ते डिस्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आजच्या सेशनमध्ये आम्ही हे त्यांना सांगणार आहे की कसं पिक्चर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, काय काय वेगळे वेगळे मॉडेल्स आहेत, बिझनेस मॉडेल्स, ज्यांनी मराठी फिल्म मेकर्सला त्यांचे जे मेहनत आहे त्याचं रिटर्न्स मिळेल. थिएटरच्या पलीकडे आता OTT, डिजिटल हक्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. एक्चुअली हमारा मिशन है स्प्रेडिंग स्टोरीज फ्रॉम एवरी कॉर्नर टू एवरी स्क्रीन. मराठी में इतनी सुंदर सुंदर स्टोरीज हुई हैं, इतने बेहतरीन तरीके से स्टोरीज बनी हुई हैं, क्यों वो केवल महाराष्ट्र तक लिमिटेड रहे या क्यों केवल इंडियन ओरिजिन में ही लिमिटेड रहे. शायद इसका कोई बायर टर्की में भी है, शायद इसका कोई बायर साउथ कोरिया में है. ये एक एक्चुअली एक प्रकार का एक मिशन है और हम इस मिशन को बहुत सीमलेस बनाना चाहते हैं. कमीशन नहीं, डायरेक्ट सिनेमा मेकर को बेनिफिट मिले, ये हमारा ऑब्जेक्टिव है. और ये एक बहुत सीमलेस तरीके से प्लेटफॉर्म के थ्रू ये पूरा चीज चलते रहे, दैट इज अवर कोर ऑब्जेक्टिव. एंड लास्ट बट नॉट लीस्ट, स्प्रेडिंग स्टोरी फ्रॉम एवरी कॉर्नर टू एवरी स्क्रीन तभी सक्सेसफुल है जिस टाइम के ऊपर प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स, एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर इनको इसको एसेट करके यूज करना शुरू करें. इन्हें राइट्स मैनेजमेंट से लेकर टेरिटरी मैनेजमेंट की अंडरस्टैंडिंग जब उनके पास रहेगी तो ज्यादा से ज्यादा लोग इसका बेनिफिट ले सकते हैं. और अल्टीमेटली हम यही चाहते हैं कि जो सिनेमा मेकर है, जो बनाते हैं, वो उसका हक उनके फेवर में आए और उनको ज्यादा से ज्यादा बेनिफिट मिले. सो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल और मीडिया शिपर्स के तत्वाधान में ये जो कार्यक्रम हो रहा है, हमारा उद्देश्य यही है कि ज्यादा से ज्यादा लोग इसका फायदा उठाएं और आगे इसका लाभ उठा के लोगों तक स्टोरीज पहुंचाएं. मराठी सिनेमाच्या गुणवत्तेला आता मिळणार जागतिक व्यासपीठ. आणि मी गेली 50 वर्ष मीडियामध्ये आहे. फिल्म क्रिटिक म्हणून आहे, फिल्म चित्रपट अभ्यासक म्हणून आहे, डॉक्युमेंटरीज करतो. जगातल्या 220 इंटरनॅशनल फेस्टिवलला गेलेलो आहे. आज मी इथे का आहे तर मीडिया शिपर्स आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे, तर अशा प्रकारचे उपक्रम मराठीमध्ये होणं गरजेचं आहे. कारण अलीकडे आपण सतत पाहतो, ऐकतो की मराठी सिनेमात खूप चांगले सिनेमे येतात, नॅशनल अवॉर्ड मिळतात, काही परदेशात जातात, पण तरी आपल्याला थिएटर मिळत नाही, आपले बिझनेसचे वांदे असतात, आपले मग मराठी म्हणून प्रेक्षक भावत नाही, चॅनल घेत नाही, हे सगळे अनेक प्रश्न आहेत. तर हे प्रश्न का निर्माण होतात तर मराठी सिनेमाला सिनेमा करणं माहिती आहे, त्याचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे कसं पाहणं ते कळत नाही. आणि ते या प्रकारच्या उपक्रमातून आता कळेल. आणि मग याच्यातनं नुसतं आता कसं होतं की एक बॉक्स ऑफिस असतं, एक चॅनल असतं, एक OTT असतं. याच्या पलीकडे काय काय ॲव्हेन्यूज आहेत मार्केटसाठी ते माहिती नाहीत बऱ्याचशा लोकांना. आणि ते माहिती करून देण्यासाठी हा उपक्रम फारच चांगला होतो आहे. आणि ही चळवळ म्हणून उभं राहायला पाहिजे. हे आज घडलं आणि उद्या असं नाही, हे सतत यांना आपण आपल्या लोकांना एज्युकेट करत राहिलं पाहिजे, त्यांना ते सगळं दाखवायला पाहिजे, त्यांच्यात अवेअरनेस आणलं पाहिजे. जो मीडिया शिपर ने यह जो प्रोग्राम रखा है, ये बहुत सारे इंडिपेंडेंट और यंग फिल्म मेकर्स रहते हैं जो फिल्म बनाते हैं बट जिनको एवेन्यूज़ नहीं मिलता है, उसके लिए इन लोग ने एक परफेक्ट प्लेटफॉर्म दिया है. सो दिस इज़ अ ग्रेट अपॉर्चुनिटी फॉर यंग फिल्म मेकर्स. सो एवरीबडी शुड कम एंड टेक एडवांटेज ऑफ इट. दर्जेदार मराठी सिनेमांना आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर थेट 100हून अधिक देशांच्या बाजारपेठेत आणि 1800हून अधिक OTT प्लॅटफॉर्मवर पोहोचण्याची संधी मिळणार आहे.